नमस्कार, स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज मी माझ्या कामाची आता सुरुवात केलेली आहे. सकाळी 10 वाजलेले आहेत. तर मला आज जवळ-जवळ 3 गोधड्या बनवायच्या आहेत जुन्या साड्यांपासून. तर त्याआधी ही माझी मशीन पहिल्यांदा साफ करून घेणार आहे. तर पहा याप्रमाणे असं मी हे फुटर वगैरे काढलेलं आहे. कारण काय होतं, की ज्यावेळेस आपण मशीन साफ करणार नाही, तर आपला धागा सारखा-सारखा तुटून जातो. तर त्यासाठी मला मशीन कामाला सुरुवात करायच्या अगोदर आपल्याला मशीन साफ करणं खूप जरुरी असतं. तर हे जी आपली डब्बी असते, या डब्बीला पण ऑइलिंग करायचं असतं. आणि पाहू शकता आपण इथे किती घाण आहे याच्यामध्ये. तर ही जी घाण आहे आपण शिलाई करत असताना ही अशी घाण जमा होते, त्याच्यामुळे आपला धागा सारखा-सारखा तुटत असतो. तर ही घाण वगैरे आणि मशीनला तर ऑइलिंग वगैरे करून घेणार आहे मी. आणि नंतर मला आज 3 गोधड्या बनवायच्या आहेत. तर एकाच कस्टमरच्या 3 गोधड्या आहेत. तर त्या 3 गोधड्यांचं काम मला आज रेडी करायचं आहे. तर त्याआधी ह्या मशीनला मी पूर्णपणे साफ ऑइलिंग वगैरे करून घेतो आणि नंतर मी माझ्या गोधडीचं काम चालू करणार आहे. तर पाहू शकतो याप्रमाणे आता या मशीनला मी पूर्णपणे सर्व्हिसिंग करून घेतलेली आहे. तर आज मला एकाच कस्टमरच्या 3 गोधड्या बनवायच्या आहेत. तर ते हिरवं जे पोतं आहे आणि निळ्या कलरची जी कॅरी बॅग आहे त्याच्यामधले आपल्याला 3 गोधड्या कस्टमरला आज बनवून द्यायच्या आहेत. तर ते आता मी काढतो आणि पाहूयात कस्टमरने आपल्याला काय-काय दिलेलं आहे त्याच्यामध्ये. तर पाहू शकतो याप्रमाणे आज ही जी पोतं आहे आणि ही जी निळ्या कलरची कॅरी बॅग आहे याच्यामधले मला 3 गोधड्या कस्टमरला बनवून द्यायच्या आहेत. तर या निळ्या जी पिशवी आहे याच्यामध्ये कव्हर लावायसाठी कस्टमरने साड्या दिलेल्या आहेत आणि ज्या जुन्या साड्या आहेत आतमध्ये टाकायच्या त्या या पोत्यामध्ये आहेत. तर आता हे पोतं आपण ओपन करूयात. तर पाहू शकता आतमध्ये टाकायसाठी या पूर्ण या जुन्या साड्या आहेत सर्व आणि ज्या 6 साड्या आहेत, या 6 साड्यांचा मला कव्हर लावायचा आहे. तर या 6 साड्या नवीनच आहेत. तर कव्हर म्हणून आपल्याला नवीन साड्या, चांगल्या साड्यांचाच वापर करायचा असतो. आतमध्ये आपण जुन्या साड्या जरी टाकल्या, फाटलेल्या साड्या जरी टाकल्या आतमध्ये तरी पण चालतात, काही फरक पडत नाही. तर आता या साड्या टोटल मी आता काउंट करणार आहे आणि पाहूयात आता 3 गोधड्या मला बनवायच्या आहेत. तर एका गोधडीमध्ये किती साड्या येतील ते आता मी पाहणार आहे. तर या सर्व साड्या मी आता काउंट करतो. तर आता ह्या साड्या मी पूर्णपणे काउंट केलेल्या आहेत. तर ह्या 24 साड्या आहेत. आतमध्ये टाकायसाठी कस्टमरने मला 24 साड्या दिलेल्या आहेत आणि खालीवर लावायसाठी या 6 साड्या दिलेल्या आहेत. म्हणजे टोटल 30 साड्या आहेत. 30 साड्या म्हणजे 10-10 साड्यांची एक गोधडी होईल. 10-10 साड्यांची आपल्याला 3 गोधड्या बनवायच्या आहेत. तर यामध्ये एक पट्टी लावायला पण एक साडी आपल्याला काढावं लागणार आहे. तर एक गोधडी आपल्याला 9 साडीची होईल आणि बाकीच्या ज्या 2 गोधड्या आहेत त्या 10-10 साड्यांच्या होतील. तर 10 साड्यांची आता मी पहिल्यांदा साईडला काढून घेतो आणि एका गोधडीचं काम मी पहिल्यांदा स्टार्ट करणार आहे. तर पहा आता एक साडीला जे 10 साड्या लागतात ते मी आता साईडला काढलेल्या आहेत. तर या 8 साड्या आहेत आणि त्यांना मी या 2 साडीचा कव्हर लावणार आहे. म्हणजे पहिल्यांदा मी 10 साड्याची गोधडी आता मी बनवणार आहे आणि हे बाकीच्या ज्या साड्या आहेत त्या परत आहे तसंच त्या पोत्यामध्ये भरून ठेवून देणार आहे. आता काय या एका गोधडीचं काम मी चालू करणार आहे. तर आता या साड्यांना जे काही फॉल असतील किंवा लेस असतील ते आता मी काढून घेणार आहे. 10 साड्यांची गोधडी मला आता पहिल्यांदा बनवायची आहे. तर पहा थोडंसं ओढलं की निघून जातं फॉल वगैरे असं. फॉल वगैरे आणि जे लेस असतील ते पण आपण साडीला ठेवत नाही. त्यांनी काय होतं साडी आपली एक साईडला जाड होते, गोधडी आपली एक साईडला जाड होते, एक साईडला पातळ होते. त्याच्यामुळे हे जे काही लेस असतील ते आता आपण पूर्ण काढून टाकायचे. असं ओढलं की निघून जातं लेस. त्याला काही जास्त त्रास होत नाही लेस काढायला. तर पहा याप्रमाणे सर्व साड्यांचे जे काही लेस असतील, फॉल असतील, खडे असतील ते आता मी काढून घेणार आहे. तर पहा याप्रमाणे असे सगळे लेस काढून घेतले. जवळ-जवळ 10 साड्यांचे पहा एवढे लेस निघले. आता हे सर्व लेस काढून टाकलेले आहेत आणि आता आपल्याला जो खालीवर लावायची साडी आहे, तर पाहू शकता ही साडी आहे खालीवर लावायची. तर या साडीला आपण 2 फोल्ड करणार आहोत आणि मध्ये-मध्ये टिप मारून याचा मोठा असा धडपा आता बनवून घेणार आहोत आणि ह्याचाच कव्हर आपल्याला या 2 साड्यांचा कव्हर आपल्याला लावायचा आहे. तर ह्याचा मी आता पहिल्यांदा एक धडपा बनवून घेतो. म्हणजे आता ह्याला मधोमध अशी मी टिप मारून घेतो. हे पहा टिप मारताना काय करायचं माहिती आहे का? सरळ बाजू बाहेर यायला पाहिजे आणि उलटी बाजू आत जायला पाहिजे. याप्रमाणे अशी आपल्याला टिप मारायची आहे. तर पहा याप्रमाणे अशी आपल्याला उलट्या बाजूनी टिप मारून घ्यायचं आहे. तर ही उलट्या बाजूने या साईडने अशी टिप जर मारली तर नंतर काय होईल की उलटी बाजू आत जाईल आणि सरळ बाजू बाहेरच्या साईडला येईल. तर ह्या उलट्या साईडला मी आता टिप मारून घेतो. पहा याप्रमाणे ही उलटी बाजू आहे. तर उलट्या बाजूनी याप्रमाणे अशी 1 इंच सोडून अशी टिप मारून घ्यायची. तर तिचा एक मोठा असा धडपा आपला तयार होईल. तर पहा याप्रमाणे असं आता आपण टिप मारत आलेलो आहे आणि ह्याचा जो काही बंद भाग आलेला आहे तो बंद भाग याप्रमाणे असं कापून टाकायचा. त्याने आपला साडीचा एक मोठा असा धडपा तयार होईल. तर याप्रमाणे असे आता आपण टीप मारून घेतलेली आहे आणि पहा हा धडपा जो आहे
खायचा बंद भाग आपल्याला याप्रमाणे पूर्ण कापून घ्यायचा आहे. तर पहा याप्रमाणे असा आपला हा दडपा आता तयार झालेला आहे साडीचा. तर पहा याप्रमाणे अशी मस्तपैकी मधोमध टीप मारून घेतली आहे आणि आपली गोधडी पण आता साडी नवीन असल्यामुळे गोधडी पण आपली आता चांगली दिसणार आहे. तर आता 2 धडपे आपल्याला बनवायचे आहेत. तर दोन्ही धडपे याप्रमाणे असे आता टीप मारून घेणार आहे आणि नंतर मग गोधडी आपण भरून तिचं शिलाईचं काम चालू करणार आहे. तर आता मी ही गोधडी भरायला चालू करत आहे. तर पाहू शकता ही पहिली साडी आपण खाली अंथरलेली आहे. हा कव्हर आहे आणि आता ही खालची साडी आपली सरकू नये म्हणून त्यासाठी आपण याप्रमाणे असं पाणी थोडंफार शिंपडायचं. त्याने काय होतं की खाली जी आपली साडी आहे, खालची साडी आपली सरकत नाही किंवा साड्यांना अशा गोधडीला आपल्या घड्या पण कमी येतात. तर त्यासाठी याप्रमाणे पाणी असं अंथरून घ्यायचं, सर्वत्र शिंपडून घ्यायचं आणि नंतर मग बाकीच्या सर्व साड्या आपण यावरती टाकणार आहोत. याप्रमाणे एक एक साड्या सर्व आपल्याला अंथरायच्या आहेत. सर्व साईडला सारख्या येतील याप्रमाणे आपल्याला साड्या अंथरायच्या आहेत. या आतमध्ये टाकायच्या जवळजवळ 8 साड्या आहेत. तर 8 साड्या आता आपण आतमध्ये टाकणार आहोत आणि नंतर मग शेवटचा आपल्याला कव्हर लावायचा आहे. तर याप्रमाणे असं कुठेही घड्या न पडतील याप्रमाणे असं आपल्याला अंथरून घ्यायचं आहे. तर पाहू शकतो याप्रमाणे आता सर्व साड्या मी अंथरलेल्या आहेत आणि आता आपल्याला जो काही शेवटचा वरचा कव्हर आहे तर ह्या ही साडी आपण आता वरून लावणार आहोत. तर शेवटचाच कव्हर आता आपल्याला टाकायचा राहिलेला आहे. तर तो कव्हर आता मी टाकून घेतो. तर पाहू शकतो याप्रमाणे आता ही आपला वरचा कव्हर पण मी टाकलेला आहे आणि आता जे आपण पिण्या लावत आहोत तर याप्रमाणे अशा या पिण्या लावायच्या आहेत, जेणेकरून काय होतं की आपले आतले कपडे सरकत नाही, आतले कपडे आपले सरकू नये त्यासाठी आपल्याला याप्रमाणे अशा पिना लावून टाकायचे. तर या अशा पिना लावत असतो तर आपण याच्या जागी हात शिलाई पण करू शकतो मोठ्या धाग्याने, पण आम्ही पिना लावतो. तर याप्रमाणे असे सर्वत्र आता पिना लावून घेणार आहे आणि नंतर मग मी शिलाईचं काम चालू करणार आहे. तर 10 साड्यांची गोधडी आहे ही. 10 साड्यांची मस्त अशी गोधडी आता आपली तयार होणार आहे. तर पाहू शकतो याप्रमाणे आता सर्वत्र अशा पिना लावून घेतलेल्या आहेत. तर आता आपल्याला याला काय रोल बनवायचा आहे. रोल बनवून घेऊन नंतर मग याचं शिलाईचं काम चालू करायचं आहे. तर पिना लावताना पण आपल्याला एकदम हाताने थोडंफार सपाट करत जायचं आहे, जेणेकरून आपल्या वरच्या साडीला घड्या नाही राहिल्या पाहिजे. तर याप्रमाणे आता आपण पिना सर्व लावून घेतलेल्या आहेत आणि आता याला रोल करून शिलाईचं काम करणार आहे. तर याप्रमाणे आता आपल्याला हा रोल करून घ्यायचा आहे. थोडंसं बारीक असं रोल करून घ्यायचं. त्याप्रमाणे आपण असा रोल करून घेतलेला आहे आणि खालचा जो काही जास्त भाग असेल तो कापून टाकायचा. हा एक्स्ट्रा भाग आहे. एक्स्ट्रा भाग याप्रमाणे आपण असा कट करून टाकायचा आणि तर पाहू शकता आता माझी गोधडी वगैरे भरून झालेली आहे आणि आता मी टिपा मारायला चालू केलेली आहेत. तर एक गोधडी बनवायला आपल्याला कमीत कमी एक साईड मारायला आपल्याला 1.5 तास लागतात. दीड तासाच्या आसपास लागतात. तर पाहू शकता याप्रमाणे असे सरळ टिपा मी मारत आहे. तर एक 2, 2.5, 3 इंच सोडायचे आणि याप्रमाणे असे आपण पटपट टिपा मारून घ्यायच्या आहेत एक साईडनी. नंतर मग आपल्याला बॉक्स बनवायचे आहेत. तर बरेचसे ताई आपल्याला कमेंट करत असतात की आम्हाला पण गोधड्या वगैरे शिवायच्या असतात. तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा नंबर आहे, तिथून तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता आणि जर तुम्हाला स्वतःला शिकायचं असलं तर तुम्ही स्वतः पण माझे व्हिडिओ पाहून स्वतः शिकू शकता. काही एवढं अवघड नाही आहे. एकदम सोपी पद्धतीने मी सांगितलेलं आहे. बरेचसे असे मोठे व्हिडिओ माझ्या चॅनलवरती आहेत. तर पाहू शकता ही माझी शेवटची टिप आहे आणि आता मला ही टिप झाल्यानंतर मला बॉक्स बनवायचे आहेत. तर ही 10 साड्यांची गोधडी आहे. एकदम मस्त असा फिनिशिंग आलेली आहे. मस्त असा लूक आलेला आहे. तर या गोधडीला आता मी बॉक्स बनवायला चालू करतो. तर बॉक्स बनवताना पण आपल्याला 2 ते 2.5 इंचाचेच बॉक्स बनवायचे आहेत. जास्त मोठे बॉक्स आपल्याला बनवायचे नाहीत. जर मोठे पाहिजे असेल तर आपल्या मनावरती असतं. जर मोठे पाहिजे असेल तर आपण मोठे बॉक्स पण आता आपण बनवू शकतो. तर 10 साड्यांची गोधडी ही थोडीशी जाड होते. तर कस्टमरला जाडच गोधडी पाहिजे होती म्हणून याप्रमाणे आपण 10 साड्यांची गोधडी बनवत आहे. चांगल्या साड्या लावलेल्या आहेत त्यामुळे गोधडी दिसायला पण चांगली दिसत आहे. तर पाहू शकता याप्रमाणे हे बॉक्स आता या पूर्ण गोधडीला मी आता बनवून घेणार आहे. याप्रमाणे आपले हे गोधडीचं पूर्ण काम आता झालेलं आहे. पूर्ण आता मी याप्रमाणे असे बॉक्स बनवून घेतलेले आहे. तर मस्त अशी फिनिशिंग आलेली आहे पाहू शकता. तर या गोधडीला आता शेवटचा फक्त बॉर्डर लावायचं काम बाकी आहे. तर या गोधडीचं आता शेवटचं फक्त बॉर्डर लावून झाल्यानंतर आपल्या या गोधडीचं काम रेडी होईल. तर चला आता आपण या गोधडीला बॉर्डर लावूयात. पाहू शकतो याप्रमाणे आता माझं शेवटचं पट्टी लावायचं काम बाकी आहे. ही जी एकाच कस्टमरच्या 3 गोधड्या होत्या तर ही तिसरी गोधडी आहे. तर आपण 2 इंचाची पट्टी लावत असतो तर याप्रमाणे 7 ते 8 इंचाची पट्टी घेतलेली आहे.
पहिल्यांदा आपण उलट्या साईडने ही अशी गोदडी ठेवत असतो आणि उलट्या साईडने पहिल्यांदा टीप मारायची असते. तर आपल्या मनावरती आहे. कुणी आपल्याला 2 इंचाची पण बॉर्डर लावू शकतो किंवा 3 इंचाची पण लावू शकतो. हे आपल्या मनावरती आहे. तर आम्ही 2 इंचाची लावतो. तर 2 इंच सोडून याप्रमाणे आपण टीप मारत आहोत. याप्रमाणे उलट्या साईडला पूर्ण टीप आता मारून घेतलेली आहे आणि या गोदडीला आता सरळ साईडला फिरून घ्यायचं आहे. तर पहा याप्रमाणे आता सरळ साईडला या गोदडीला फिरून घ्यायचं आणि ही जी पट्टी आहे ती आता आपल्याला फोल्ड करायची असते आतमध्ये. तर बऱ्याच ताईंनी आपल्याला कमेंट केली होती की जी बॉर्डर असते ती बॉर्डर कशी लावायची असते. तर पहा याप्रमाणे आम्ही बॉर्डर लावत असतो. तर ही पट्टी याप्रमाणे अशी दुमडून घ्यायची आणि जिथं आपण पहिली टीप मारलेली आहे त्या टिपेवरतीच यायला पाहिजे बॉर्डर. या हिशोबाने आपल्याला टीप मारायची आहे. तर पाहू शकतो ज्याप्रमाणे अशी मस्त अशी फिनिशिंग या बॉर्डरला येत आहे. तर एका बॉर्डरवरती आपण याप्रमाणे अशा 2 टिपा मारलेल्या आहेत. नंतर मग त्याचे जे कोने आहेत ते कोने पण आपण दाबून टाकत असतो. तर पाहू शकतो याप्रमाणे कोणी पण असे दाबून टाकायचे. कोणी जर याप्रमाणे अशी शिलाई मारून टाकली तर मग आपले कोणी निघत नाही. तर एकाच कस्टमरच्या या 3 गोदड्या होत्या. 3 गोदडींचं काम माझं आता रेडी झालेलं आहे. तर पहिली आता एक गोदडी आपण पाहूयात त्याची फिनिशिंग कशी आलेली ते आपल्याला आता समजेल. तर पाहू शकता याप्रमाणे आता माझं ह्या अगोदरचं काम रेडी झालेलं आहे. तर मस्त अशी फिनिशिंग आलेली बॉर्डर पण आपण याप्रमाणे अशी लावलेली आहे. तर पाहू शकता याप्रमाणे आता ही बॉर्डर लावून आपली ही गोदडी आता रेडी झालेली आहे आणि ह्याची फिनिशिंग पण पाहू शकता याप्रमाणे अशी आलेली आहेत. तर असे जवळजवळ बॉक्स याचे बनवलेले आहेत. उभे आणि आडवे दोन्ही साईडला टिपा मारून झालेले आहेत. तर हिची आता मागची बाजू पण आपण पाहूयात. तर पाहू शकता ही मागची बाजू आहे. मागच्या बाजूची पण फिनिशिंग एकदम मस्त अशी आलेली आहे. तर पहा मागच्या बाजूची ही पण काठपदरची साड्या आहेत. तर दोन्ही पण काठपदरच्या साड्या आहेत. तर चांगल्या नवीन साड्या आहेत त्याच्यामुळे ही गोदडी दिसायला पण आपली चांगली दिसत आहे. तर याच कस्टमरच्या अजून 2 गोदड्या आहेत. तर त्या 2 गोदड्या पण आता आपण पाहूयात. तर पाहू शकता ही दुसरी गोदडी आहे. सेम त्याच्यावानीच ही पण गोदडी बनवलेली. ही पण 10 साड्यांची गोदडी आहे. तर पाहू शकता याची पण फिनिशिंग याप्रमाणे अशी आलेली आहे. ही पण 10 साड्यांची गोदडी आहे आणि मागची साईड पण एकदम मस्त अशी झालेली आहे. तर या गोदडीची लांबी जवळजवळ 7.5 फूट होते आणि या रुंदीला जवळजवळ 6 फूट आहे. तर पाहू शकता याप्रमाणे ही तिसरी गोदडी आहे. तिसऱ्या गोदडीची पण फिनिशिंग एकदम मस्त अशी झालेली आहे. तर एकाच कस्टमरच्या या 3 गोदड्या होत्या. तिन्ही गोदड्यांचं काम माझं याप्रमाणे असं रेडी झालेलं आहे. तर जुन्या साड्या एकदम फेकून देण्यापेक्षा त्यापासून याप्रमाणे अशा मस्त अशा गोदड्या आपण बनवायचं काम करतो. तर पहा आता ह्याप्रमाणे एकाच कस्टमरच्या 3 गोदड्या होत्या. तर यांचं काम आता माझं रेडी झालेले आहेत आणि हे आता मला कस्टमरला देऊन टाकायचं आहे. तर या गोदड्यात मी आज बनवलेल्या गोदड्या आपल्याला कशा वाटल्या मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि जर मी बनवलेल्या गोदड्या आपल्याला आवडत असतील तर प्लीज लाईक करा, आमच्या चॅनलला कमेंट करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.